म्हणून आमची अपेक्षा आहे की लोक खूप जबाबदारीने आपला मतदानाचा हक बजावतील आणि वोटिंग पर्सेंटेज जे आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो 5 वर्षामध्ये एकदा हे आपल्याला संधी मिळते आणि महाराष्ट्राची दशा काय असणार दिशा काय असणार हे ठरवण्यासाठी आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. घराच्या बाहेर निघा आणि 5 मिनिटंही लागत नाही हे मतदान करायला, पण ते 5 मिनिट 5 वर्ष तुमचे कसे असणार आहे हे ठरवतील. मत विभाजनासाठी खूप सारे सगळ्याच मतदारसंघात प्रयत्न झाले. हां नक्की हे जे तुम्ही बघितलं असेल की माझ्या जे चुनावी हे कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये 29 उमेदवार उभे आहे आणि मी पहिलेही सांगितलेले आहे की माझ्या विरोधात 15 उमेदवार उभे करण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्यांना जे पैसे पुरवण्यात आलेले आहे इलेक्शन लढण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल सावे यांच्याकडून ते पैसे पुरवण्यात आलेले आहे. आणि सर्वात वाईट म्हणजे काल रात्री ज्याप्रमाणे पैशाचा पाऊस झाला, आपण मुंबईची घटना बघितली. भारतीय जनता पार्टीचे एक नेता विनोद तावडे कशा प्रकारे हॉटेलमध्ये बसून ते सगळं वाटत होते, पैसे वाटत होते. त्याच्यापेक्षा कितीही गंभीर या शहरामध्ये ही त्या पैशाचा वाटप करण्यात येत होते. मला एक प्रश्न इलेक्शन कमिशनला आणि पोलिसांना हे विचारायचं आहे की सगळ्यांना माहीत होते की कोणकोणत्या ठिकाणावर हे सगळं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे, मग आपल्याला का ते दिसलं नाही, आपल्याला का त्याची जाणकारी मिळालेली नाही आहे. आणि आमच्या अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे की त्या नंबरवर कॉल करून सुद्धा काही प्रतिसाद मिळत नाही होता. लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन होऊ नये म्हणून आम्ही